नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर मैत्रिणींनो, आजचा आपला विषय असणार आहे तर अगदी साधा ब्लाऊज म्हणजे एक पॅटर्न कट करायचा आहे आणि त्याच्यापासून आपल्याला 3 प्रकारचे पॅटर्न बनवायचे आहेत। ज्या वेळेस ना आपल्याकडे कस्टमर येतात त्यावेळेस काय असतं की त्यांनी 3 किंवा 4 साड्या आणलेल्या असतात आणि त्यांना वेगवेगळे पॅटर्न हवे असतात, म्हणजे एकच नको असतो, म्हणजे फ्रंट साइडचे पॅटर्न। म्हणजे समजा एका साडीवरचा ब्लाऊज त्यांना कोटरी हवा असतो, दुसऱ्या साडीवरचा त्यांना फोर टक्स हवा असतो, तिसरा त्यांना प्रिन्सेस कट हवा असतो, म्हणजे असे वेगवेगळे पॅटर्न ते करायला सांगतात। मग त्यावेळेस सुद्धा तुम्हाला प्रश्न पडत असेल तर कमी वेळेमध्ये प्रत्येक वेळेस कटिंग करून, पेपर कटिंग करून ते कटिंग त्याच्यावरती ठेवून कटिंगला खूप वेळ जातो। तर खूप भन्नाट ट्रिक मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर एकच पॅटर्न कटिंग करायचे आणि त्याच्यापासून आपल्याला 3 प्रकारचे पॅटर्न बनवायचे आहेत। तर ते कशा पद्धतीनं, ही पद्धत आजपर्यंत तुम्ही युट्यूबवर कदाचित पाहिली पण नसेल। इतकी सोपी आणि इतकी छान पद्धत आहे, म्हणजे तुम्हाला एकच पॅटर्न कट करायचा आणि त्याच्यापासून तुम्हाला 3 प्रकारचे पॅटर्न बनवायचे आहेत। खूप सोप्या, खूप छान पद्धतीनं मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर चला, वेळ न वाया घालवता आपण करूया सुरुवात। तर बघू शकता मैत्रिणींनो, त्यासाठी मी पेपर घेतलेला आहे डबल। तर सुट्टी बाजू माझ्या साईडला घेतलेली आहे, बंद बाजू त्या साईडला घेतलेली आहे। बंद बाजू पण घेऊ शकता, सुट्टी पण घेऊ शकता, कारण दोन्ही पार्ट आपल्याला एकत्र कटिंग करायचे आहेत, फ्रंट साईड आणि बॅक साईड। तर त्यासाठी आपल्याला पूर्ण मेजरमेंट टाकून घ्यायचं आहे आणि आपण एकच पॅटर्न कट करणार आहोत आणि त्याचं रूपांतर आपण 3 प्रकारच्या पॅटर्नमध्ये कसे करणार आहोत ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे। तर मैत्रिणींनो, आता काय करायचं आहे, आपल्याला उंची आहे 14 इंच, तर आपल्याला 15 इंच उंची घ्यायची आहे। इथून आपल्याला उंची घ्यायची आहे, म्हणजे 14 इंच आहे प्लस 1 इंच त्यामध्ये मिक्स केलेलं आहे। तर हा आहे ब्लाऊज 42 चेस्टचा। 42 चेस्टचा आपल्याला ब्लाऊज कटिंग करायचा आहे। तर बघू शकता, इथून 15 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता, इथून आपल्याला मार्किंग करायचं आहे 6 इंचावरती। 12 इंच शोल्डर आहे, त्याच्याने मग 6 इंच घेतलेला आहे मी शोल्डर। त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता, इथून घ्यायचं आहे आपल्याला मुंड्याचं माप। तर मुंडा आहे 6.5 इंच आणि फ्रंट साईडचा गळा आहे 7 इंच। तर अशा पद्धतीनं आपल्याला जो साधा ब्लाऊज असतो ना एक टक्सवाला, तो पॅटर्न कट करायचा आणि त्याच्यापासून आपण वेगवेगळे पॅटर्न बनवणार आहोत। तर आता काय करायचं आहे, आपल्याला इथून आपल्याला आड्यांचं माप घ्यायचं आहे। तर आड्यांचं माप आहे 3.5 इंच। त्याच्यानंतर जिथून आपण मुंड्याचं माप घेतलेलं आहे 6.5 इंच, तिथून आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे। तर आपल्याला किती 42 चेस्ट आहे, तर आपलं माप येणार की 10.5 इंच, म्हणजे 42चा चौथा भाग 10.5 इंच येतो। तर बघू शकता 10.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। त्याच्यानंतर 2 इंच आपलं मार्जिन घ्यायचं आहे। आता आपण पट्टीच्या सहाय्याने आखून घेणार आहोत। आणि त्याच्यानंतर इथून पण आपल्याला अशी लाईन आखून घ्यायची आहे। मी जरा हळूहळू सांगते मैत्रिणींनो, जेणेकरून सर्वांना समजेल। असं घाई गडबड जर केली तरी तुम्हाला काही समजणार नाही, त्यासाठी थोडंसं शिस्तीत मी शिकवते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सर्व पॉईंट लक्षात येतील त्यासाठी। तर बघू शकता, आता आपल्याला गळ्याचा आकार घेऊन घ्यायचा आहे। तर आता इथं आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे। मुंड्याचा आकार पाठीमागच्या भागाचा 1.5 इंचावरती आणि फ्रंट साईडचा 1 इंचावरती येतो। तर आपल्याला व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे मुंड्याचा। थोडंसं पाव इंच आतल्या साईडने घ्यायचं आहे, जे की नेहमी मी सांगते की पाव इंच तुम्ही आतून घ्या, म्हणजे जेणेकरून आपल्या रिंकल्स किंवा चुन्या असतात ना त्या अजिबात येणार नाहीत। आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता, असं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, आता हा झाला आपला पूर्ण पॅटर्न पाठीमागचा आणि पुढच्या भागाचा। आता आपण कटिंग करून 2 पॅटर्न वेगवेगळे करूयात।
तर आता बघू शकता पाठीमागचा भाग आहे तो मी वेगळा ठेवणार आहे. आता फ्रंट साईडचा आपण बघूयात व्यवस्थित काय काय कशा पद्धतीने आपल्याला तर आता काय करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने सर्व कटिंग करून घ्यायचं आहे. तर हा पॅटर्न झाला आपला कशाचा, तर हा एक टक्सला जसं आपण साधा कटोरी साधा टक्स घेतो ना त्या पद्धतीचं आपल्याला अगोदर कटिंग करून घ्यायचं आहे. तर आता मी तुम्हाला हे कटिंग पण गळ्याचं करून दाखवते. मुंड्याचं पण कटिंग करून दाखवते म्हणजे सर्व गोष्टी स्टेप बाय स्टेप सर्व समजतील. तर बघू हा पॅटर्न आहे. तर आता ह्या पॅटर्नवरती आपण बनवणार आहोत साधा टक्स, म्हणजे जो एक टक्सवाला ब्लाऊज असतो ना तो बनवणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथून घ्यायचं आहे आपल्याला 4.5 इंचावरती आणि उंची पण घ्यायची आहे आपल्याला 4.5 इंच. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्या साईडला 1 इंच घ्यायचं आहे आणि ह्या साईडला 1 इंच घ्यायचं आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, सगळं स्टेप बाय स्टेप सांगते. तर हा ब्लाऊज आहे एक टक्स, म्हणजे कुठल्याही साईजचा असू दे, 42 असू दे, 44 असू दे, 43 असू दे, 28 असू दे, 30 असू दे, हीच पद्धत वापरायची आहे. तर आपण जसं साध्या ब्लाऊजला एक टक्स ब्लाऊजला जसं पॅटर्न तयार करतो ना तसा हा पॅटर्न तयार झालेला आहे. तर आता ह्याच्यापासून आपण केलेला आहे एक टक्स ब्लाऊज. तर आत्ता आपण काय करणार आहोत, तर आत्ता आपल्याला करायचं आहे ह्याच्यामध्ये 4 टक्स ब्लाऊज. तर आता 4 टक्स ब्लाऊजचं मार्किंग करताना काय करायचं आहे आपल्याला, ह्या दोन्हींचा आपल्याला मध्य करायचं आहे आणि मध्यापासून इथे घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथून आपल्याला रेषा आखून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर ह्या दोन्हीचा मध्य करायचा आहे, तिथून रेषा आखून घ्यायची आणि तिथून आपल्याला इथून परत 4 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर अशी लाईन. तर मैत्रिणीनं बघू शकता एकच टक्सचा ब्लाऊज आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 4 टक्स ब्लाऊज बनवू शकतो. झाला एक टक्स, हा झाला 4 टक्स. या टक्समध्ये आपलं अंतर जे आहे ना ते आपलं अंतर येणं गरजेचं आहे 1.25 ते तर 1.5 इंच सगळ्यांमध्ये. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे ठेवायचं आहे. तर एक टक्सनं कट म्हणजे साधा ब्लाऊज आपण कटिंग केलेला आहे, त्याच्यामध्ये एक टक्स ब्लाऊज कट केलेला आहे. एक टक्स ब्लाऊज ज्यांना हवा असेल त्यांनी एक टक्स घ्या आणि नंतर आपल्याला त्याच पॅटर्नपासून 4 टक्स ब्लाऊज आपण कटिंग केलेला आहे. लक्षात आलं का मैत्रिणींनो काय सांगायचं आहे, तर एक टक्स ब्लाऊज झालं आपलं कटिंग, त्याच्यानंतर त्याच पॅटर्नमध्ये आपण 4 टक्स कटिंग केलेले आहे. एक टक्स 4 टक्स आणि त्याच्यातच आपल्याला तिसरा पॅटर्न पण तयार करायचा आहे. तर तिसरा पॅटर्न काय आहे, तर तिसरा पॅटर्न आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज. तर आता काय करायचं आहे, हाच टक्स आपल्याला असाच घ्यायचा आहे आणि असा आकार द्यायचा आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथंही आपल्याला 1/2 इंच शिलाईसाठी घ्यायचं आहे. तर हे अशा पद्धतीनं म्हणजे एकच पॅटर्न पण त्याच्यापासून आपण 3 पॅटर्न बनवलेत. म्हणजे जर समजा कस्टमर तुमच्याकडे आले आणि त्यांना जर समजा 3 प्रकारचे ब्लाऊज हवे असतील तर प्रत्येक वेळेस हे जे कटिंग असतं ना आपलं पेपर कटिंग असू दे किंवा तुम्ही ह्याच्यावर डायरेक्ट जरी तुम्ही ह्याच्यावरती कटिंग करणार असाल तरी मेजरमेंट तुम्ही एकच घ्या. पण शक्यतो तुम्ही कस्टमरचे ब्लाऊज शिवायला घेत असाल आणि नवीन असाल तर शक्यतो पेपर कटिंगच करा. तर काय केलं आपण अगोदर हा पॅटर्न पूर्ण कट करून घेतला, त्याच्यानंतर एक टक्स ब्लाऊज बनवला, त्याच्यानंतर हे 4 टक्स ब्लाऊज आपण बनवले. 4 टक्स त्याच पॅटर्नमध्ये 4 टक्स तयार करायचं आहे आणि त्याच पॅटर्नमध्ये आपल्याला प्रिन्सेस कट करायचं आहे. म्हणजे एकच पॅटर्न आणि त्याच्यापासून बनवा 3 प्रकारचे पॅटर्न. तर इतकी सोपी इतकी ही छान पद्धत आहे. तर तुम्हाला इतक्या छान पद्धतीने इतक्या सोप्या पद्धतीनं कोणीच सांगणार नाही. इतकं मी तळमळीनं तुम्हाला सांगत असते की तुमचा वेळही वाचू शकतो आणि आहे त्यातच पण परफेक्ट ब्लाऊज आपला होऊ शकतो आणि ह्याला सुद्धा सुंदर पफ येतो, काहीही प्रॉब्लेम येत नाही. न जास्त जोडाजोडी
न जास्त मेजरमेंट, काहीही नाही. अतिशय सोपी पद्धत आहे. आणि टक्स घेतल्यावर बघू शकता, असं जर पद्धतीनं तुम्ही टक्स घेतला तर सुंदर असा पफ येणार आहे. एक टक्स घेतला तरी पफ येणार आहे छान, 4 टक्स घेतला तरी पफ येणार आहे छान, आणि त्यापासून प्रिन्सेस कट जरी तयार केला तरी सुद्धा सुंदर पफ येणार आहे. तर इतकी भन्नाट, इतकी छान आयडिया आणलेली आहे. आजपर्यंत कदाचित तुम्ही यूट्यूबवर पाहिलंही नसेल. इतकी सुंदर आयडिया आहे. एकच पॅटर्न कट करून ठेवा त्याच कस्टमरचे, आणि त्याच्यापासून तुम्ही तिन्ही प्रकार त्यांना बनवून देऊ शकता. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.